सध्या अमरावती आणि भंडारा शहराला क्षमतेचा पाणीपुरवठा होतो. त्या सध्या अमरावतीमध्ये मोठी पाणी टंचाई. पहिली गोष्ट तर अमरावतीमध्ये पाणी टंचाई नाही आहे. त्या संदर्भातच आज बैठक घेतली. अप्पर वर्धा डॅमवरून अमरावती शहराला येणारं पाणी ते अमरावती मतदारसंघ असू द्या, भंडारा मतदारसंघ असू द्या, मुबलक पाणी असताना 5-5 लाख लिटरच्या क्षमतेच्या टाक्या 4 वर्षाआधी होत्या, त्या 20-20 लाख लिटरच्या केल्या. फिल्टर प्लांट जो आहे आमचा तो 5 गुणा त्याची कॅपॅसिटी वाढवली. उद्योगाला लागणारं पाणी फक्त 10% पैकी 2%च आम्ही वापरतो. शेतकऱ्यांना पाणी लागणारही मुबलक या ठिकाणी शिल्लक आहे. या असल्यानंतरही पिण्याच्या पाण्याची ओरड हे फक्त अधिकाऱ्यांच्या लापरवाहीमुळं, अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळं आणि ज्या पद्धतीनं अधिकाऱ्यांच्या हाताखाली कॉन्ट्रॅक्ट बेसवर काही लोक काम करतात त्या ठिकाणी भूपंजीपणा करून अनेक भागामध्ये चेहरे पाहून पाणी सोडणे हे खरं मोठा गुन्हा आहे. म्हणून या संदर्भात सगळ्या अधिकाऱ्यांना ताकीद दिलेली आहे की पाण्याची टंचाई नसताना फक्त पाण्याचं नियोजन करा. जे लोक पाणी चोरतात त्याच्यावर गुन्हे दाखल करा. एक चांगला स्पॉट निर्माण करा. त्या लोकांचं बॅनर त्या ठिकाणी लावा, पेपरमध्ये यादी पब्लिश करा आणि जे मोठमोठे लोक लाखो रुपयाचे बिलं थकीत आहे त्याच्यावर कारवाई करा. आम जनतेवर कारवाई करू नका. जे रोज या ठिकाणी बिलं भरतात त्यांना पाणी मिळत नाही, जे चोऱ्या करतात त्यांना मुबलक पाणी मिळते, याच्यावर कुठेतरी कंट्रोल केला पाहिजे. पाणी सोडण्याचं नियोजन व्यवस्थित केलं पाहिजे. अमृतच्या माध्यमातून 950 कोटी रुपये जवळपास आम्ही अमरावती शहरासाठी आणले. अप्पर वर्धावरनं पाईपलाईन, नवीन पाईपलाईन आपण टाकत आहे. आताच्या पाईपलाईनपेक्षा 4 पट चांगली पाईपलाईन, चांगल्या कॅपॅसिटी पाईपलाईन हे 950 कोटी रुपये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंजूर केले. केंद्राकडून सुद्धा अमृतचे पैसे आले. या सगळ्या पैशाचं नियोजन केल्यानंतरही जर अमरावती शहरामध्ये पाणी मिळत नसेल त्याबद्दल सगळ्या अधिकाऱ्यांची क्लास घेतलेली आहे. काही अधिकाऱ्यांना मीटिंगमधून हाकललेलं आहे. काही लोकांना आता बदल्या केलेल्या आहे. 8-8 वर्षाचे लोक त्या ठिकाणी नागोबासारखे बसले आहे आणि पाणी जर ते पाजू शकले नाही, ते आमदार म्हणून आम्ही पाणी त्यांना लोकांना देऊ शकलो नाही तर आमचा या पदावर बसून काही उपयोग नाही. म्हणून अशा प्रकारची ताकीद देऊन 2-3 अधिकाऱ्यांच्या बदल्या सुद्धा केल्या. त्यांना या मीटिंगहून हकालपट्टी सुद्धा केली. वेळ आली तर पाण्याचं नियोजन जर केलं नाही तर अधिकाऱ्यावर गुन्हे सुद्धा मी दाखल करेन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.